लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मूळचे बेलोरा जळगावजवळील एक गाव आहे. तेथील रहिवासी एक लहानुभक्त आहेत, ज्येष्ठ लहानुभक्त आहेत. त्यांना समर्थ लहानोजी बाबांचे आलेले अनुभव ते थोडक्यात आपल्याला सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी. मोठ्यानं बोला थोडं. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. हो हो केशवरावजी मारुतरावजी एकापुरे, राहणार बेलोरा. अच्छा. आष्टी तहसील. हो. तर तुमच्या जीवन प्रवासात तुम्हाला बाबाजीचे आलेले अनुभव सांगा. सगळ्यात आधी कधी गेले दर्शन? मी म्हणजे माझा भाऊ बिमार असताना गेलो होतो. हो. त्यांना सांगितलं की मी माझा भाऊ खूप बिमार आहे. हो. त्यांना म्हटलं तर म्हणे तुम्ही जा गावला, डॉक्टर साहेब येणार आहे, कडार आहे, तिला 2-3 इंजेक्शन देऊन ग्रस्त होऊन जाईल, असं लहानोजी बाबांनी मला याच्यात स्पष्ट सांगितलं. बाबाजीने सांगितलं होतं का? बाबाजीने सांगितलं. हो का? कधी गेले होते जवळपास हे? आले झाला तर तरी 20 वर्ष झाले, 20-25 वर्ष. नाही म्हणजे तुम्ही कोणत्या वयाचं, म्हणजे किती वयाचे होते? कमीत कमी त्यावेळेस असून मी तरी 35 वर्षाचा होतो. हो का? 35 वर्ष. बरोबर. तुमचे मोठे भाऊ बिमार पडले होते? लहान 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 मंडोट. आता आहे का ते? हो हो अजून आहे. म्हणजे एक बाबाजीचा शब्द खरा ठरला. हो खरं. तसंही ते म्हणजे मी पुष्कळ जात असतो. हो. बाबाजीपाशी. हो नेहमी जातच राहतो. हो. हो. आताही जातच असता? आताही जातो. हो काल्या वगैरे ते. बरं, आणखी कोणते काही अनुभव तुम्हाला? अनुभव पुष्कळ जाईल ते. हो हो. अनुभवाचा कड अनुभव म्हणजे आम्ही नेहमी जातच होतो ना. हो हो. हां. तुमच्याकडे शेतीवाडी वगैरे किती आहे? शेतीवाडी आहे, 6 एकर जमीन आहे, वलीत आहे. त्याही वेळेस होतीच का? नाही त्यावेळेस नव्हती, असं शून्यच होतं, काहीच नव्हतं. हो. नंतर घेतली मी. चांडकच्या इकडे नोकरी करतो. हां. त्याचा दिवण जेवण, रामराम महाराजचं दिवण जेवण. हो 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 बरोबर. मुली आता 50 वर्ष होऊन राहिले त्याच्या कामावर. असं असं. रामराम महाराजचे म्हणजे कष्ट करून तुम्ही मग हे शेती स्वतःच्या हातावर घेतली? कष्ट करून. मुलं बाळ किती आहे? आशीर्वाद. एकच मुलगा आहे, 3 मुली आहे. बाबाजीच्या सतत दर्शन आले मात्र का? हो नेहमी जातो. असं. असा हा एक भावाच्या तब्येतीचा प्रसंग घेऊन तुम्ही गेले होते? हो हो. असं काय? आणि पुष्कळच अनुभव आहे मला. तर बाबाजीचा पेहराव वगैरे सांगा, कसे राहत होते, काय राहत? त्याला डॉक्टर बाबाजी. हो. आणि बंगाली सदरा. हो. आणि हातात नेहमी तंबाखू द्यायचं कोणाला. हो का? हो हो. म्हणजे अंगारच जाईल. हो हो. प्रसादच होता. हो. आणि त्या गावात एक दोघाली आणखीन चांगलंच घडलं आहे. हो हो. हो. एका बैली एक काडी वगैरे मारली नाही ना, ते दुरुस्त झाले. कोण नाव काय? सुंदराबाई कोंडे. काय म्हटलं? सुंदराबाई कोंडे. आहे का आता? नाही गेले रे ते. अच्छा. त्यांचे मुलं गेले आहे. म्हणजे त्यांना बिमारी होती का सुंदराबाईला? हो थोडी बिमारी होती. हां. प्रसाद म्हणूनच होता एक. त्याच्यानंतर खूपच सुधारले ते आता. असं काय? गाडीचा प्रसाद दिला बाबाजी तेव्हा? मारत होती, काडी मारली तेव्हा. असं का? पुष्कळचे अनुभव आहे ते बाबा. हो हो. आज पहा, योगायोग, तुमचे योग माझे योग असं म्हणा की लहानोजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून आपण काय करतो, ज्या लोकांना अनुभव आले आहेत त्यांचे अनुभव घेतो आणि ते इतर लहानुभक्तांना एक भावभक्ती वाढावी या दृष्टिकोनातून प्रसारित करतो. हे काम सगळे काम. हो. तर तुम्ही आज जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी आभारी आहोत. जय गुरु. जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.